आज झाली मैदानावरती भांडणं. तर आधीपासून बघा, राम राम मंडळी, वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर आज आपल्याला जायचं चेंडूच्या शर्यतीवरती. मग काय, बसलो आम्ही गाडीच्या छतावरती आणि पोहोचलो डायरेक्ट शर्यतीवरती. तेच भाऊ आणि आम्ही सगळे निघालो, कारण की आपल्याला श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा मानकरी लखन पण आलता इथं. मग काय, पाहण्यासाठी आलो लखनला. अरे बाप, लखन तर खतरनाकच दिसत होतं. मग काय, लखनला फोन आलो आपल्या चेंडूकडे. चेंडूला काय कलरिंग करायचं होतं. राहुल भाऊनी फोन लावला तर आलो तिथं मी. मग काय, राहुल भाऊ आम्ही सगळे होतो. मग आपल्याला गटाची अनाऊन्समेंट चालू होती. मग तिथं जायचं होतं आपल्याला स्टेजपाशी. मग स्टेजपाशी आल्यानंतर 1 ते 10 पर्यंत गट खाली चालत होते. खतरनाकच बैल दिसत होते बघा, सगळे टॉपचेच बैल होते. मग काय, आपल्या चेंडूची गट खाली न्यायचं बारी आली. मग आपलं होतं आज शाकीर तात्याचा वजीर आपल्याला जोड. मग काय, खतरनाकच दिसत होतं ते, बरोबर का. मग काय, नेत होतं चेंडूला खाली. तर चेंडू कसं चालत होतं पहा बरं का, एक नंबरचा. आज चेंडू फ्रेश होतं. मग काय, खाली बुडा तर आपल्याला चेंडूला धरावं लागतं. मग काय, आम्ही चेंडूला धरलं. मग आपल्याला चेंडूची गट पहा बरं का, खतरनाकच गट निघलं त्याच्या. शाकीर त्याचा ड्रायव्हर होता एक नंबरचा. 10-12च्या गाड्या. मग लागली आपल्याला भूक, तर केलं आपण जेवण. मग चेंडूवाले कसं खतरनाकच जेवण करतं बरं का. त्याच्यानंतर काय, निघली आपली सेमी. हे पेडगाव हिंदकेसरीचा मानकरी आपलं राजान पाहून खाली आलो. चेंडूला सेमीचं होतं. मग आपले ड्रायव्हर होते शाकीर तात्याने तर अंतराने सेमी काढली बरं का. मग काय, फायनलमध्ये झाली इथं भांडणं तर खतरनाक होते. कोण कोणाला मारत आणि कोण कोणाला काय मारत काय समजत ना बाबा. मग काय, चेंडूला टाकलं गाडीत फायनल झाल्यानंतर आणि मग निघालो डायरेक्ट घराकडे. भेटू अगोदरच्या व्लॉगमध्ये. राम राम मंडळी.